आज खूप दिवसांनी मी एकटीच बाहेर चालले होते. कुठे ते तुम्हाला पुढे सांगतेच. पण आज ट्रेन नेमकं इतकी लेट आली ना, की बस रे बस. तुम्ही मला एकटं फिरलेलं खूप कमी वेळा बघितलं असेल. बाहेर गेल्याच्या नंतर ना शूट कसं करायचा हा मोठा प्रश्न पडतो मला. कारण मला सवय नाहीये बाहेर गेल्याच्या नंतर असं काही शूट वगैरे करून घ्यायची. पण म्हटलं चला थोडंफार तरी शूट करून घेतलं पाहिजे आपण आणि या गोष्टीची आता थोडीफार सवय तर झालीच पाहिजे. काही दिवसात माझ्या मावस बहिणीचं लग्न आहे, सो त्याचीच थोडीफार शॉपिंग करून घ्यायची होती. आज सकाळीच माझ्या बहिणींचा कॉल आला आणि ती मला म्हणाली, की "चल आपण शॉपिंगला जाऊया." मग काय म्हटलं, "चल तुला पण शॉपिंग करायची आहे आणि मी पण थोडीफार शॉपिंग करूनच घेऊ." त्यानंतर आम्ही दोघी भेटलो दादर स्टेशनला. तिथे एक छान वडापाव खाऊन घेतला कारण खूप भूक लागली होती. त्यानंतर मोबाईलला कव्हर असतानाही मी एक कव्हर घेतलाच. कारण आपल्याला जे आवडतं ते आपण घेणार नाही असं तर कधी होत नाही. तिला हळदीसाठी ड्रेस घ्यायचा होता, पण इथे आम्ही भलतंच काहीतरी बघत बसलो होतो ते म्हणजे वन पीस. मी जर दादरला शॉपिंग केली तर ती साड्यांचीच. बाकीच्या कपड्यांची जर मी शॉपिंग केली तर त्याच्याबद्दल मला नक्कीच रिग्रेट होतं. त्यामुळे मी यावेळेस कपड्यांची शॉपिंग नाही केली. माझ्याकडे भरपूर असे ज्वेलरीचे सेट आहेत, पण तरी पण मला अजून घ्यायचे होते म्हणून आम्ही या बिल्डिंगमध्ये आलो होतो. या एकाच बिल्डिंगमध्ये आपल्याला सगळं काही मिळून जातं. अगदी मेकअप, ज्वेलरी, हेअर ॲक्सेसरी अगदी आपल्याला जेवढ्या काही वस्तू लागतात तेवढ्या सगळ्या इथे मिळून जातात आणि इतक्या साऱ्या व्हरायटी होत्या ना लिपस्टिकमध्ये, मी तर बघतच बसले होते. त्यानंतर आम्ही खाली आलो. खाली आल्याच्या नंतर ऑब्व्हियसली आपल्याला भूक लागतेच बाहेर गेल्याच्या नंतर. तेव्हा छान असा म्हैसूर डोसा खाल्ला, जो की मला पण खूप आवडतो. त्यानंतर चहा पिला. तिथला चहा मला भरपूर आवडला होता. आता मी कोणती ज्वेलरी घेतली हे मी जेव्हा लग्नामध्ये रेडी होईल तेव्हा मी तुम्हाला दाखवेनच. मला ज्या गोष्टीची भीती वाटते ते म्हणजे ट्रेनमधली गर्दी, पण आज नशिबाने गर्दी नव्हती आणि फायनली माझा ट्रेनचा प्रवास सुखरूप झाला बरं का. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.